लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला. मी सकाळी लवकर उठतो, मला दूधवाला पण उठतो. तुम्ही 4ला उठता, मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो, मी लवकर. अरे मी कशाला करू? ते तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही किती वाजता उठा, माझा नाहीये. आणि कोणी कुणावर उपकार करत नाही. मग सगळं चुकीचं करायचं आणि मग पांडुरंगाचे पाय धरायचे आणि म्हणायचे रे रे माफ कर. कशासाठी? मग करूच नको ना कृती, माफी मागायची वेळच येणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने छत्रपतींचा अपमान केला, माझी लढाई आहे त्याच्यात देवेंद्रजींनी म्हणायला पाहिजे होतं की हो आमची चूक झाली, आम्ही सुधारतो. ठीक आहे, काय म्हणले? नौदलाची चूक आहे. नौदलाची चूक आहे, लाज वाटली पाहिजे या सरकारला. मी खरंच सांगते, जयंत पाटील माझे नेते म्हणून नाही, पण काल जयंत पाटील तिथे नसते तर काय झालं असतं राम देवालाच. कारण का ते जो झाला आणि ते मला नको, ते मला कधीच नको होतं. अरे मांगा होता तो सब कुछ दे देती, हिसकावून घेतला तर नाही चले. मला खूप वेळा असं वाटतं की चला बारामतीत एवढा विकास घडला ते म्हणतात, पण त्याला मतं का नाही पडली? नो, इट्स अ व्हेरी सिरियस इश्यू. हा खूप गांभीर्याने घ्यायचा विषय, हसण्याचा विषय नाहीये. तुम्ही विचार करून बघा. मी खूप याचा विचार केला की 2 वेगळी पॉलिसीज होत्या. एका नेत्यांनी नोकरी आणली, एका नेत्यांनी MIDC केली, एका नेत्यांनी पाण्याचे प्रश्न सोडवले, एका नेत्यांनी सामाजिक परिवर्तन केलं, दुसऱ्या नेत्यांनी रस्ते केले आणि नवीन बिल्डिंगी बांधल्या. लोकांना नोकरी पाहिजे, पाणी पाहिजे, सामाजिक परिवर्तन पाहिजे. त्यांना फक्त बिल्डिंगा नकोयत, रस्ते नकोयत. त्या रस्त्यांनी जर माझ्या पोराला नोकरी मिळणार नसली, त्याला पगार मिळणार नसला तर काय करायचं? आणि कुणाला गेले ते रस्ते? सत्ता येते जाते, निवडणूक येते जाते. माझ्या राज्याची कधी तुम्ही या लोकांच्या बद्दल कधी तुम्ही करणार विचार? आणि कोणी कुणावर उपकार करत नाही. हो, हे जे सांगतात ना आम्ही दिवस रात्र काम करतो, आम्ही आग्रह केला होता का? काय आम्ही तुमच्या दारात आलो होतो? तुम्हाला हौस आहे ना आमदार मंत्री बनायची, मग करा काम. काय उपकार करताय का आमच्यावर? खरंच आहे, ही माइंडसेट बदली पाहिजे, विचार करायची पद्धत बदलली पाहिजे. कष्ट सगळेच करतात. हो, काय हेच करतात का फक्त? कष्ट सगळेच करतात. लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला. मी सकाळी लवकर उठतो, मला दूधवाला पण उठतो. इट्स अ फॅक्ट. किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता? कोण 4ला उठतं? तुम्ही 4ला उठता, मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो, मी लवकर. अरे मी कशाला करू? ते तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही किती वाजता उठा, माझा नाहीये. तिला चहा करायला लागतो. इट्स अ फॅक्ट. हे बघा, आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलंय असं की मी लवकर उठतो, मी आजारी आहे, माझं वय झालं, तेवलं म्हणतात हे माझं वय नाही काढायचं. मी तुम्हाला सांगते कालचं उदाहरण, म्हणजे आपण घरात बसलोय म्हणून मी हे भाषण करते. काल आदरणीय पवार साहेब 4 वाजता जेवली. मला कसं कळलं? मला कळलंही नसतं, कारण मी सकाळी कुठे होते काल? बारामतीचं आंदोलन करून एक मीटिंग होती. मला फोन आला पत्रकारांचा की तिकडे मालवणला जयंत पाटील गेलेत, तिकडे दगडफेक होते. म्हणलं अरे बापरे, हे काय झालं? म्हणून मी ऑफिसमध्ये गेले शेजारच्याच पक्षाच्या. म्हणलं जरा TV लावावं काय चाललंय. आणि तुम्ही बघितलं असेल काल ते नारायण राणे. आणि मी खरंच सांगते, जयंत पाटील माझे नेते म्हणून नाही, पण काल जयंत पाटील तिथे नसते तर काय झालं असतं राम देवालाच ठाऊक. तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं काय भयान परिस्थिती होती. ते जयंतरावांचा स्वभाव तसा आहे, दोन्ही टोकांना ते जात होते, ह्यांना शांत करत होते, ह्यांना शांत कर, आणि प्रश्न सुटून गेला. पण तो सुटायला 2 तास लागले. माझा म्हणलं जीव मुठीत घेऊन बसले होते. मी मेहबूबला फोन करे, अरे म्हटलं मेहबूब तुम्ही निघा सगळे तिकडून, कशाला विषय तो म्हणलं ताई आम्ही विषय वाढवत नाहीये, पण दोन्ही बाजू आहेत ना. राणे साहेब पण वयाने मोठे आहेत, त्यांचा मान सन्मान आम्ही करायचा प्रयत्न करतोय. आणि बाकी आपले सगळे खासदार आधीचे, त्यांना आदित्य सगळेच होते शांततेच्या मार्गाने. दोन्ही गांना आपण रस्त्याने मार्ग काढाय. मी हैराण केलं त्यांना फोन करून, कारण का टीव्हीवरती दिसत होतं काहीतरी पडतंय, काहीतरी दगडफेक, सब भयान परिस्थिती होती काल. त्याच्यानंतर तुम्ही आदरणीय पवार साहेबांची प्रेस बघितली असेल. तिथून उठले, ते सरपंच आंदोलनात बसले, तिथे गेले. पक्षाच्या ऑफिसला मी शेवटी फोन केला, म्हणलं साहेब फिरतायत कुठे? ते म्हणले नाही येणार आहेत. म्हणले जेवलेत का? ते म्हणले जेवले नाही. म्हणलं मग किती वाजता? ते म्हणले माहिती नाही. मग 4 वाजता पक्षाच्या ऑफिसमध्ये गेले, तेव्हा मी फोन करून सांगितलं बघा आधी जेवायला घाला. त्यांचं वय नाही हो, कुणाचंही 4 वाजता काय गरज आहे जेवायची? आणि आपल्या आमदारांचं तुम्हाला माहिती आहे, वेळेवर जेवण नाही मिळालं तर काय होतं. त्याच्यामुळे मी म्हणलं आपलं जेवण वेळेवर झालं पाहिजे. काल 4 वाजता जेवले ते. असं असतं म्हणून काय ते काल भाषण करणार का? बघा आम्ही तुमच्यासाठी आलो 4 काय उपकार. हा माइंडसेट बदलायला पाहिजे. आता ही लढाई ही तत्वाची लढाई आहे. तुम्ही ज्या चुकीच्या पद्धतीने चिन्ह आणि पक्ष काढून घेतला त्याचा काय नाही न्याय मिळाला तरी चालेल, पण आता शेवटपर्यंत लढाई, अर्धवट लढाई नाही सोडायची, टिल द लास्ट आहे. कारण का ते जो झाला तो, आणि ते मला नकोच आहे, मला कधीच नको होतं. अरे मांगा होता तो सब कुछ दे देती, हिसकावून घेतला तर नाही चलेगा. आज माझ्याकडून घेतलंय, उद्या दुसऱ्याकडून घेतील.
आणि मी लढले नाही तर अजून 4 लोकांवर अन्याय होईल या देशामध्ये. त्याच्यामुळे ही लढाई शेवटपर्यंत ही लढलीच पाहिजे. आणि नैतिकतेची लढाई आहे, वैयक्तिक लढाईच नाहीये. ज्या माणसाने पक्ष स्थापन केला, ज्या माणसाने पक्ष चिन्ह केलं, त्या माणसाला तो मिळालाच पाहिजे. मग त्या माणसाने काय करायचं ते करावं. मग पवार साहेबांना कुठलं चिन्ह ठेवायचंय, कुठलं पक्ष पाहिजे तो त्यांनी ठरवावा. तो निर्णय मला नाहीच आहे. पण जर त्यांनी पक्ष काढला आणि त्यांनी चिन्ह काढलं, आता मी संजय जगतापांना म्हणाले असं करा मला पंजा द्या, म्हणतील हो तुमचं तुम्ही बघा तुतारी, मी काय चिन्ह देत नाही. का द्यावं त्यांनी चिन्ह मला सांगा. मी म्हणते तुमचं काँग्रेस कमिटीचं ऑफिस द्या ना मला इंदापूरला, म्हणतील हो सुप्रिया सुळे आपलं पुरंदर. हा तुमची लढाई चाललीच आहे की नाही. त्यामुळे ह्या कुठेतरी नैतिकता आहे हो. तुम्ही रामकृष्ण हरी पांडुरंगाचं नाव घेताना, मग पांडुरंगाचं नाव घेताना नैतिकता आहे का नाही त्याच्यात. मग सगळं चुकीचं करायचं आणि मग पांडुरंगाचे पाय धरायचे आणि म्हणायचे रे रे माफ कर. कशासाठी. मग करूच नको ना कृती, माफी मागायची वेळच येणार नाही. विचार करा. खूप महाराष्ट्राचं राजकारण हे बदललं पाहिजे आणि याची सुरुवात आम्ही केली पाहिजे. कुठेतरी नैतिकता आम्ही दाखवली पाहिजे. 2 पावलं मागे घ्यायला कुठलाही कमीपणा नसतो, कुठला. मला तर कधीच वाटत नाही. 2 पावलं मागे घेऊन जर चांगलं होणार असेल राज्याचं तर काय प्रॉब्लेम आहे. वैचारिक लढाई आहे का आहे. तुम्ही राम मंदिर बांधलं ते गळलं, माझी लढाई आहे. तुम्ही संसद भवन बांधलं, गळलं, माझी लढाई आहे. तुम्ही समृद्धी महामार्ग काढला, त्याच्यात भगदाड पडलं, कॉन्ट्रॅक्टर लाडका केला, माझी लढाई आहे. तुम्ही ज्या पद्धतीने छत्रपतींचा अपमान केला, माझी लढाई आहे. त्याच्यात देवेंद्रजींनी म्हणायला पाहिजे होतं की हो आमची चूक झाली, आम्ही सुधारतो. ठीक आहे, काय हरकत नाही, चुका होतात पण ठीक आहे, माफ करणार नाही जनता, तो भाग वेगळा. पण एवढी तरी चांगुलपणा दाखवायचा. काय म्हणले, नौदलाची चूक आहे. नौदलाची चूक आहे. लाज वाटली पाहिजे या सरकार. नौदल, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जातात की नाही लोक इथे. त्या करता तुम्ही इथे बसलाय ना निर्यात सगळे. कुणाच्या जीवावर आपण बसलोय. कोणीतरी तिकडे नौदलाचे लोक रक्षण करतात आपलं, म्हणून आपण इथे बसलोय. बरोबर आहे. त्या नौदलावर चूक नौदलाची हे काल देवेंद्र फडणवीस म्हणते. अशा देवेंद्र फडणवीसाचा मी जाहीर निषेध करते. गलत आहे. अरे तुम्ही नेते आहात ना, मग घ्या ना जबाबदारी. चूक झाली त्याची. तुम्हीच गेला होता ना हेलिकॉप्टरनी सगळी तिकडे घाईघाईनी छत्रपतींचा पुतळा करण्यासाठी. छत्रपती हे या राज्याचं दैवत आहे. नाही फक्त नाही, राज्याचं देशाचं दैवत आहे. या देशाच्या दैवताच्या मध्ये पण या लोकांनी काय काम केलं आणि काय गाई होती. काय यांचं एकच लक्ष, मत. हे लाडकी खुर्ची योजना यांनी काढावी आणि स्वतःवर अंमलबजावणी करावी. खरंच आहे, त्यांना सत्तेशिवाय दुसरं काही दिसत नाही. आणि यांचा काय सत्तेशिवाय विकास होत नाही. कोणी तुम्हाला सांगितलं. आणि असला विकास करायचा आहे, कॉन्ट्रॅक्टरांचे लाड. सगळे कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट करून बंद करून टाकायला पाहिजे. जो मेरिटवर असेल त्यांनीच करायला पाहिजे काम. की लाईट बहिणी त्यांना लाडक्या नाहीच आहेत माझ्या, मी सांगते तुम्हाला. पण आता मला उगाळत बसायचं नाहीये काय, माझा स्वभाव पण नाही उगाळत बसायचा. झालं गेलं, गंगेला व्हायला. त्यांनाही शुभेच्छा, आपल्यालाही शुभेच्छा. प्रत्येकाने आपापला रस्ता बघावा आणि पुढे जावं. पण हे सगळं जे लाडकी बहीण चाललंय ना, हे सगळ्या बहिणी लोकसभेनंतरच लाडक्या झाल्या, आधी का नव्हत्या. हा पहिला मुद्दा माझा. आणि खूप गांभीर्याने बोलते मी, कुठल्या व्यक्तीबद्दल बोलत नाही. मी खूप गांभीर्याने एक पॉलिसी म्हणून हे बोलते. तुम्ही 1,500 रुपये आम्हाला दिले, आमचं नातं तुम्ही 1,500 रुपयात विकत घेतलं. आणि हे नेते काय म्हणतात, एक बहीण गेली दुसरे आणू. अहो आम्ही काय चॉकलेट नाही आहोत, दुकानात गेलं आणि विकत आणलं. हे नातं आहे. हे दुर्दैव आहे की या असंवेदनशील सरकारला नाते आणि व्यवसायातला फरकच कळला नाही. व्यवसायात प्रेम नसतं आणि नात्यात पैसे नसतात. नात्यात पैसे आले की नातं तुटतं आणि व्यवसायात प्रेम आलं की तुम्ही खड्ड्यात जाता. बरोबर आहे. आता 1,500 रुपये दिले. दुर्दैव आहे, मला प्रचंड वेदना होतात. पण मी पहिल्यांदा ते टीव्हीवर पाहिलं तेव्हा माझ्या अंगावर असा काटाला. म्हटली बाई काय बोलतेय. ती बाई टीव्हीवर काय बदलापूरची म्हणत होती की 1,500 रुपये नको, आम्ही 2,000 रुपये देतो, पण आमची लेक सुरक्षित पाहिजे, आम्हाला नको यासारखा. मध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी राज्यातील नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. असं असतानाच विरोधी पक्षांनीही सत्ताधारी महायुतीला धारेवर धरलं होतं. या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर गेले होते. यामधील जयंत पाटील, अंबादास दानवे, आदित्य ठाकरे आणि स्थानिक आमदार वैभव नाईक यांचा समावेश होता. याचवेळी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे तिथे उपस्थित होते. जेव्हा आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते परिसरात पोहोचले तेव्हा राणे समर्थकांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात
घोषणाबाजी सुरू केली। यावेळी ठाकरेंच्या समर्थकांनीही प्रत्युत्तर देत राणेंच्या विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे गटात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं। दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आमच्या नेत्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी बघा असा इशारा दिला होता। यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हटल्या की त्या ठिकाणी जर आमचे जयंत पाटील हे नेते नसते तर माहीत नाही तिथं काय काय घडलं असतं। जयंत पाटलांनी मध्यस्थी करून दोन्ही बाजूंना समजावून सांगितलं तेव्हा दोन्ही बाजूचे लोक थोडे नरमले, शांत झाले। यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजितदादांवर चांगलेच ताशेरे ओढले। त्या म्हणाल्या की काही लोकांचं मी सकाळी उठतो असं बोलणं माझ्यामुळे बंद झालंय। अरे सकाळी तर आमचा दूधवालाही उठतो। अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी आपलं भाषण गाजवलं। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।